नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विनायक USK ॲग्रो सायन्सेसतर्फे तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यामधील वजरचौंडे या गावामध्ये. आज आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी संभाजी जाधव आपल्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. नमस्ते. तर आजचा आपला विषय आहे द्राक्ष पिकामधील उन्हाळी तापमान आणि त्याचबरोबर हवामान बदल याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सर, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये उन्हाळी तापमान जास्त वाढलेलं आहे. द्राक्ष शेतकरी कसं त्यांनी नियोजन करायचं आहे आणि कोणते स्प्रे घ्यायचे आहेत किंवा काय नियोजन आता या मे महिना आणि त्याच्या पुढे कसं करायचं आहे नियोजन? तर आता जर आपण बघितलं तर दरवर्षीपेक्षा एक साधारण 1-2 डिग्रीने यावर्षी टेम्परेचर जास्त आहे. आणि आता बऱ्यापैकी द्राक्ष बागा ज्या आहेत त्या काही लोकांचं सरकेचं शेड मारलेलं आहे, काही लोकांचं सरकेन फुटून आलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अजून काही विरळणी चालू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तापमान वाढ होते त्यावेळेला द्राक्षवेली स्ट्रेसमध्ये जाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त राहतं. बघितलं तर आपण आता जर बघितलं दुपारच्या टेम्परेचरमध्ये बऱ्यापैकी पानं आपल्याला सुकलेली दिसतात. तर साधारण छाटणीनंतरचा जो 50 दिवसाचा पिरियड असतो तो द्राक्षामध्ये फुटण्याचा पिरियड असतो. यामध्ये पाण्याचं नियोजन करत असताना पहिल्या 50 दिवसामध्ये बऱ्यापैकी पाणी दिलं तरी चालतं, पण 50 दिवसानंतर थोडासा व्हरायटी बघून आणि जमिनीची क्वालिटी बघून पाण्याचं आपण नियोजन करावं लागतं. तर आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर या टेम्परेचरमध्ये आपल्याला द्राक्षामध्ये सिलिकॉन SRP सारखे स्प्रे आपल्याला 1-2 जास्त घ्यावे लागतील. मायक्रोन्यूट्रिएंटचे एखाद दुसरे स्प्रे जास्त घ्यावे लागतील. जे दरवर्षीचं आपलं शेड्यूल आहे त्यामध्ये आपण साधारण 1-2 स्प्रे मायक्रोन्यूट्रिएंटचे असतील, सिलिकॉन SRPचे असतील किंवा आपले सिविडमध्ये असतील. सिविटासारखा आपला जो प्रॉडक्ट आहे याचे आपल्याला साधारण 1-2 स्प्रे जादा घेणे गरजेचे आहे, जेणेकरून द्राक्षामध्ये जो वाढत्या तापमानामुळे येणारा जो स्ट्रेस आहे वेलीवर तो स्ट्रेस कमी होईल आणि जी आता पानांची काम करण्याची क्षमता आहे ती वाढेल. तर साधारण आता जो पिरियड बघितला तर ज्या बागा आता सबकेन स्टेजमध्ये आल्या आहेत त्यांना याच्या अगोदर एखादा CCचा क्लोरोमेक्वाट क्लोराईडचा सीझरचा स्प्रे गेला असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यानंतर 2 सुपरस्टार 9 0.34 बोरॉन किंवा त्यासोबत आपण 22 कॉम्बिनेशन घेऊ शकतो. असे 1-2 स्प्रे साधारण 45 ते 65 दिवसादरम्यान घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे आपल्या आता वेलीमध्ये जो 45 ते 70 दिवसाचा जो पिरियड आहे, जो बागा फुटण्याच्या अवस्थेनुसार जो तो एक 5-10 दिवस मागपुढे होऊ शकतो, तो साधारण गर्भधारणेचा पिरियड मानला जातो. यामध्ये द्राक्षातील बाळीचं रूपांतर घडामध्ये होत असतं आणि तो घड निर्माण होण्यासाठी आता आपण सुपरस्टार 9 0.30 बोरॉन सोबत 22 असं कॉम्बिनेशन घेऊन साधारण 8 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये 1-2 स्प्रे काढू शकतो. त्याच्यानंतर आता थोडं टेम्परेचर जास्त आहे, पण ज्या शेतकऱ्यांची पुढचा सबकेनचा फुटून 3-4 पानाची अवस्था असेल किंवा सबकेनचा शेंडा फुटून पुढचा शेंडा मारायची स्टेज असेल तर त्यामध्ये टेम्परेचर जरी जास्त असलं तरी काही शेतकरी युरेसिलचा वापर करतात. त्याच्यासोबत आपण सिलिकॉन पोटॅश, जे की आपलं सिलिकॉन आणि पोटॅशचं कॉम्बिनेशन आहे, त्याचा एखादा स्प्रे काढू शकतो, जेणेकरून पानाची जे ग्रीनरी असेल किंवा पानाला जो राहटपणा येईल त्याच्यामुळे या टेम्परेचर सहन करण्याची ताकद वेलीमध्ये निर्माण होईल. तर अशा पद्धतीने आपण गर्भधारणेच्या संदर्भात नियोजन करू शकतो. त्याच पद्धतीनं जर बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये द्राक्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खोडाळीचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम जाणवत होता. आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी द्राक्षवेलीमध्ये खोडाळीचं प्रमाण जास्त होतं या भागामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये आपण सुरुवातीला जर खोड ओलांडे धुतले असतील तर छानच आहे, पण जर एखाद्या शेतकऱ्याने धुतले नसते तर आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस 50% 1 मिली प्रति लिटर आणि क्रिओक्रॉन आणि त्याचसोबत आपलं रिमार्क प्रति लिटर 1.5 मिली अशा पद्धतीमध्ये जर फक्त पानावर जास्त उडून न देता खोड आणि ओलांडे जर धुता आली तर ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आता दरवर्षीप्रमाणे बघितलं तर कधीच याच्या अगोदर द्राक्षामध्ये खरड छाटणीनंतर खोडाळीचा प्रॉब्लेम कधी जाणवत नव्हता, पण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला 1-2-4 विभागातून फोन आले की साहेब आता सुद्धा खोडाळी दिसते.
तर ते सुद्धा नियोजन आपण लक्षात घेऊन पुढच्या फवारणी करणं गरजेचं आहे. ओके. तर आता द्राक्ष बागेमध्ये तुम्ही जसं सांगितलं की खोडाळी त्याचबरोबर कीटकनाशकांचं किंवा सपक्यांचं जे नियोजन आहे ते आता तुम्ही सांगितलं. तर खालून शेतकऱ्यांनी काय काय द्यावं याबद्दल जरासं. आता जर बघितलं तर द्राक्षाची काडी जाड होण्यासाठी ड्रिपमधून 1261 प्रति एकर 5 किलो, त्याच्यासोबत आपलं जे SRP 9 प्रति एकर तसा तो डोस 9 किलोचा आहे, पण 3-3 किलो दर आठवड्याला ह्या टप्प्याटप्प्यानं जर आपण दिलं तर काडी सुद्धा आपली चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. आणि पुढे ज्यावेळेला काडी सशक्त होते ज्यावेळेला आपण ऑक्टोबर छटणीमध्ये जे घडाचं निघण्याचं प्रमाण आहे आणि सुपरस्टार 9चे जर तुम्ही 2 ते 3 स्प्रे 45 ते 70 दिवसा आसपास घेतले, खालून 1261 SRP 9 याचा जर वापर केला आणि जर गाडी स्ट्रॉंग निघली तर ऑक्टोबर छटणीमध्ये जो घड निघणार आहे तो 100% आपल्याला सशक्त मिळणार. आणि तसं पाहायला गेलं तर आता जे या वातावरणामध्ये आपल्याला रोगावर सुद्धा बऱ्यापैकी लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे पानं आता सपकेन मारल्यानंतर जी पाठीमागची 3-4 पानाची जे स्टेज आहे ती पानं थोडीशी निबर होतात, राट होतात, तर त्या पिरियडमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा जास्त शक्यता असते. तर अशामध्ये आपण कॉन्टाप प्रति लिटर 1 मिली किंवा आपले PM प्रोटेक्ट जे आहे ते प्रति लिटर 1.5 मिली अशा पद्धतीनं जर आपण स्प्रे घेतलं तर पुढच्या येणाऱ्या भुरीचा सुद्धा अटकाव आपण आत्ताच करू शकतो. आणि आता ऑक्टोबर छाटणीच्या हिशोबाने त्याच्या पूर्वीचे जे तुम्ही आता सध्या माहिती दिली त्यामध्ये आता इतर अजून कोणते रोग आहेत त्यावर शेतकऱ्यांनी प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. आता जर आपण बघितलं तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जर भुरीचा पुढे येणारा अटकाव जर कमी करायचा असेल तर आता झाडामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल जास्त ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून 2 पद्धतीनं एक भुरीचं प्रमाण कमी राहील आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला काडी मिळणार आहे ती स्ट्रॉंग मिळेल. आणि त्याच धर्तीवर आपल्याला पुढे चांगले बंच साईज जी म्हणतो आपण घंटीच्या आकाराचा बंच आपल्याला ऑक्टोबर छटणीमध्ये मिळेल. तर त्याचबरोबर जर काही ठिकाणी आता बऱ्यापैकी पावसाचं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊस होतो तर त्यामध्ये डावणीचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. तर परिस्थिती बघून तुम्ही जर सुरुवातीला M45 असेल, Z78 असेल, पेनेटेटर असेल किंवा प्रोलाइट असेल तर असे जर स्प्रे सुरुवातीला घेतले असतील तर एखादा कर्जेट किंवा आपला सायमोजी आहे तर याचा एखादा स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं भुरीचे सुद्धा आपण स्प्रे घेत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपण कॉन्टाप घेतलं, PM प्रोटेक्ट घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत जर रामबाण सोबत सल्फरचा एखादा स्प्रे घेतला, जे की प्लॉट आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सपकेन फुटून जर शेवटचा शेंडा टॉपिंग मध्ये जर असतील तर त्या पिरियडमध्ये आपल्याला रामबाण सारखा एखादा प्रोडक्ट त्यासोबत सल्फरचा जर स्प्रे घेतला तर डावणी आणि भुरी दोन्ही आणि विथ करपा असं तिन्हीच आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल मिळालेलं दिसते. मला महत्वाचा मुद्दा नमूद करायचा वाटतो की मगाशी आपण ड्रिप मध्ये बोलताना थोडस राहून गेला तो विषय. तर आता या परिस्थितीमध्ये उन्हाळी काडीचं जे नियोजन असतं याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे NPK तर अतिशय महत्वाचे आहे. त्याचसोबत जर आपण ड्रिपमधून मायक्रोन्यूट्रनचा जर बॅलन्स व्यवस्थित ठेवला तर आपल्याला ते सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. तर जर सपकेनच्या टप्प्यामध्ये जर प्लॉट असतील तर त्याला आपण मॅक्सवेल DF प्रति एकर 5 लिटर म्हणजे 2 टप्प्यात आपण 2 लिटर 2.5 लिटर 2 वेळा एक 8 ते 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या अंतरामध्ये जर दिलं तर मायक्रोन्यूट्रनची सुद्धा उपलब्धता चांगली होऊन जाईल आणि त्याचा आपल्याला पुढे चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. जे द्राक्षोत्पादक शेतकरी आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उन्हाळी काडीचं जे नियोजन असणार आहे ते ऑक्टोबरसाठी खूप महत्त्वाचं आहे. ऑक्टोबर छाटणी जेव्हा तुमची होणार आहे त्या काळासाठी आत्ताचे जे नियोजन आहे ते तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. आपल्या सरांनी जशा पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर भविष्यात नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल. आणि इथून पुढं असेच तुम्हाला व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. द्राक्ष पिकाविषयक वेगवेगळ्या विषयांबद्दल तुमच्या मोबाईलला व्हिडिओज डेली येत राहतील. धन्यवाद.